हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. स्त्रियांच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे दागिने. स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम हे दागिने करतात. आणि दागिन्यांमध्ये बांगड्या या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच लोकप्रिय आहेत. सध्या ट्रेंडिंग फॅशनमध्ये अशा प्रकारचे गोट घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे. टिपिकल बांगड्या घालण्यापेक्षा अशा नव्या पद्धतीचे गोट हातात खूप छान दिसतात. त्यामुळे हल्ली नव्या नवरी किंवा तरुण मुली आणि अगदी वयस्कर महिलाही नेहमीच्या पारंपरिक बांगड्यांपेक्षा अशा पद्धतीचे गोट घडवून घेण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत. या गोटमध्ये कित्येक वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत. अगदी नाजूक डिझाईन्सपासून ते हेवी वर्क असणारे गोटही यामध्ये मिळू शकतात. तुम्ही 1 ग्रॅम सोन्यामध्येही अशा गोटचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स पाहू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही असे गोट उपलब्ध आहेत. अस्सल सोन्यामध्ये असे गोट घडवून घ्यायचे असतील तर आतल्या बाजूला लाख वापरून बाहेरून सोने अशा पद्धतीचे लाईटवेट गोट कमी सोन्यामध्ये तयार करून मिळू शकतात. म्हणजेच फॉर्मल आणि इनफॉर्मल अशा दोन्ही लुकवर ते अगदी बेस्ट दिसतात. मीनाकाम केलेले कलाकुसर असणारे गोट लग्न समारंभातही घालू शकता. असा एकच ठसठशीत गोट हातात असेल तर इतर बांगड्यांची गरजही वाटत नाही. नऊवारी, पैठणी किंवा रॉयल लुक देणारी साडी नेसल्यानंतर त्यावर या डिझाईनची गोट घालावेत. गोट घातल्यानंतर हातामध्ये कोणत्याही रंगीत बांगड्या घालण्याची आवश्यकता भासणार नाही. अनेकांना अतिशय हलके आणि नाजूक साजूक दागिने घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनची सुंदर गोट हिरव्या बांगड्यांमध्ये घालू शकता. लग्नातील नऊवारी साडीवर इतरांपेक्षा हटक्याने रॉयल लुक हवा असेल तर या डिझाईनचे हेवी गोट परिधान करावेत. पूर्वीच्या काळी वजनाने जड आणि बारीक नक्षीकाम करून तयार केलेले गोट हातामध्ये परिधान केले जायचे. गोट दागिना घातल्यानंतर रॉयल लुक दिसतो. नाजूक आणि हेवी डिझाईन्स यामध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.